काल शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं साजरा करण्यात आलेला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला दंगलकार नितीन चंदनशिवे यांना सुद्धा आमंत्रित केलं होतं आणि कालचं त्यांचं ते भाषण आणि त्यांच्या त्या कविता खूप गाजल्या गेल्या। नेहमीप्रमाणे ते मनोरंजन झालं, लोकांनी शिट्या टाळ्या वाजवल्या। खरं म्हणजे तो एक सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनोरंजनाचा भाग होता आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून प्रसिद्ध कवी असणारे आणि स्वतःला दंगलकार म्हणवणारे नितीन चंदनशिवे यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या त्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून बोलवलं होतं। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या ते प्रमुख उपस्थिती म्हणून नाही बोलवलं, प्रमुख वक्ता, प्रमुख मार्गदर्शक, प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं नव्हतं, तर कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर जो सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाचा जो भाग असतो, त्या मनोरंजनाचा भाग आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून दंगलकार नितीन चंदनशिवे यांना आमंत्रित केलेलं होतं आणि त्या संधीचा फायदा त्यांनी घेऊन चांगल्या प्रकारचं मनोरंजन केलं। त्यांच्या कविताला, भाषणाला टाळ्या मिळाला, प्रतिसाद मिळाला आणि त्याची चर्चा मीडियामध्ये आणि सर्वत्र गाजते आज। खरं म्हणजे खरं सांगतो, दंगलकार म्हणून नितीन चंदनशिवेचा मी सगळ्यात मोठा फॅन आणि चाहता आहे। त्यांच्या कवितेवरती जो प्रेम करणारा वर्ग आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा त्यांच्या कवितेवरती प्रेम करणारा मी माणूस आहे, मी एक चाहता आहे। पण कडू बदललं हो काय? त्यांची जी कविता व्यवस्थेच्या विरोधात विद्रोहाची कविता आहे की त्यांना दंगलकार म्हणून ओळखलं जातं। दंगलकार ही उपमा मिळाली, त्यांनी स्वतःच दंगलकार म्हणून घेतलंय का समाजाने त्यांना दंगलकार म्हटलं हे काय मला माहीत नाही, पण तरीसुद्धा हा दंगलकार म्हणून मला आवडायचा। दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या कवितेचा मी चाहता होतो आणि आहे। परंतु खेदानं म्हणावं असं वाटतं, कडू बदललं, ही कडू बेणं बदललं। त्यांच्याच शब्दामध्ये सांगतोय की ही कडू बेणं बदललं। त्यांना आपली कविता सादर करत असताना कडू म्हणायची लय हौस आहे, कडू म्हणतात ते समोरच्याला। आणि मग आता ते बोलत असताना मी म्हणेल की हे कडू बदललं, स्वतःच्या शब्दाशी बेमानी केली हो, स्वतःच्याच कवितेशी इमान राखलं नाही, स्वतःच्या कवितेशी आणि स्वतःच्या शब्दाशी आणि स्वतःशीच त्यांनी काल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या वेळेला कडू बेणं खरंच बदललं। स्वतःच्या कवितेशी, स्वतःच्या शब्दाशी जो प्रामाणिक राहतो, जो इमान राखतो, तोच खरा दंगलकार हो। आणि जो स्वतःच्या शब्दाशी, स्वतःशी आणि स्वतःच्या कवितेशी जो प्रामाणिक राहत नाही, तो बेमानी करतो, तो कसला दंगलकार? तो तर चंगलकार। स्वतःचं चांगलं होण्यासाठी सुपारी मिळेल तिकडं फिरत राहणं हा फिरता रंगमंच आहे काय? हा दंगलकार कसला? हा तो जिकडं खोबरं तिकडं चांगलं म्हणून हा कविता सादर करणारा हा तर फिरता रंगमंच निघाला। म्हणून म्हणावंसं वाटतं की स्वतःच्या कवितेशी बेमानी करणारा हा फिरता रंगमंच निघाला, हा दंगलकार कसला? हा तर हा चंगलकार। दंगलकार नितीन चंदनशिवे चंगलकार निघाला। फाटक्या पदराआड आपल्या स्वतःच्या चिमुकल्या बाळाला स्तनपान करणाऱ्या आईच्या डोळ्यामध्ये आपल्या बाळाविषयी, बाळाच्या उद्याचं उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न पाहणारी कविता पुढे यावी, साहित्य पुढे यावं आणि जो आणेल तो खरा दंगलकार, तो खरा कवी। काय फाटक्या उपेक्षित समाजातील
दलित उपेक्षित कष्टकरी बहुजन समाजातील उपेक्षित महिलांच्या महिला फाटक्या पदराआड स्वतःच्या बाळाला चिमुकल्या बाळाला स्तनपान करत असताना, पोटाशी कवटाळत असताना, स्तनपान करत असताना त्या बाळाविषयी त्या बाळाचं उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न पाहणारी कविता, त्या आईच्या डोळ्यामध्ये स्वप्न दिसणारी आणणारी कविता समोर यावी आणि तो आणणारा खरा कवी आणि खरा दंगलकार असतो. पण त्या उपेक्षित समाजातील फाटक्या पदराआड आपल्या चिमुकल्या बाळाला स्तनपान करणारी आईच्या गरिबीचे आणि दारिद्र्याचं भांडवल करून कविता करणारा हा दंगलकार नसतो, तर तो बदमाशच असतो, लक्षात घ्या. आणि म्हणून ही कडू बेणं बदललं. ह्या नितीन चंदन शिवे, दंगलकार नितीन चंदन शिवे यांची कांबळे नावाची कविता सर्वांना परिचित आहे. या कांबळे नावाच्या कवितेचे सगळे चाहते आहेत. मी सुद्धा फार मोठा चाहता आहे. ह्या आंबेडकर जोपर्यंत हा कांबळे जिवंत आहे, हा कांबळ्यांचा जोपर्यंत स्वाभिमानी, त्यागी आणि इमानदार कांबळे जिवंत आहेत, तोपर्यंत आंबेडकर चळवळ जिवंत आहे. ह्या वास्तवतेची जाणीव करून देणारे त्यांची कांबळे नावाची कविता सर्वांना भावते. सर्वांनी त्या कांबळे नावाच्या कवितेला मोठा प्रतिसाद दिलाय, प्रेम केलाय. सर्वजणच त्या कांबळ्यांच्या कवितेचे चाहते आहेत. मी सुद्धा आहे. परंतु या कडूबेण्यानं परंतु या कडूबेण्या रंगमंचकानं, कडूबेण्या नितीन चंदन शिवे या फिरत्या रंगमंचकानं काल ठाकरेच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या स्टेजवरती हा कांबळे, आमचा कांबळे, आंबेडकरवादी कांबळे हा शिवसैनिक केला हो. काय हा कालचा भीमसैनिक असणारा कांबळे नितीन चंदन शिवे नावाच्या चंगळकरानं काल शिवसैनिक केला. म्हणून म्हणावंसं वाटतं, दंगलकार नितीन चंदन शिवे चंगळकार निघाला कडूबेण्यानं, भीमसैनिक कांबळे हा शिवसैनिक केला. काय दंगलकार नितीन चंदन शिवे चंगळकार निघाला कडूबेण्यानं, भीमसैनिक कांबळे हा काल शिवसैनिक केला. अरे स्वतःची कांबळे नावाची कविता सादर करत असताना ती कांबळ्यांची कविता ही बहुजन परिवर्तनवादी आंबेडकरवादी स्टेजवर, चळवळीच्या स्टेजवर शोभली जाते, त्यालाच प्रतिसाद मिळतो. आपली कविता सादर करत असताना सोयीनुसार शब्द बदलला, सोयीनुसार उपमा बदलली, शब्दचल केला, शब्दरचना बदलली. काय पहिलं काय होतं कांबळे नावाची कविता सादर करत असताना, जोपर्यंत हा कांबळे जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकरवादी चळवळ जिवंत आहे, ही मूळ रचना आहे त्या कवितेतील. पण ठाकरेच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या स्टेजवरती हा चंगळकार नितीन चंदन शिवे कांबळे नावाची कविता सादर करत असताना शब्दरचना सोयीनुसार बदलली. काय बदलली? कांबळे तसाच ठेवलाय, पण आंबेडकरवादी चळवळीच्या ठिकाणी शिवसेना, म्हणजे जोपर्यंत कांबळे नावाचा शिवसैनिक राहील तोपर्यंत शिवसेना जिवंत राहील, ती संपणार नाही असं म्हणायचं होतं त्यांना. असं म्हणाले, सोयीनुसार भूमिका बदलली. अरे सोयीनुसार कवितेतील शब्द आणि उपमा बदलणारा हा कवी दंगलकार कसला? तर हा तो फिरता रंगमंच, हा तर चंगळकार निघाला. सुपारी दिली तसंच फिरायचं, भूमिका बदलायच्या. सुपारी दिली जो सुपारी दिली त्याच्या स्टेजवर फिरत्या रंगमंचकावरती उभा राहायचं आणि सोयीची स्वतःच चांगभलं करण्याकरता स्वतःची भूमिका बदलायची. अरे हा कसला दंगलकार? अरे हा तर चंगलकार निघाला. आणि म्हणूनच दंगलकार नितीन चंदन शिवे चंगलकार निघाला आणि कडूबेण्याने कालचा भीमसैनिक, वास्तववादी भीमसैनिक कांबळे काल शिवसैनिक केला. काय म्हणाला कांबळे नावाची कविता सादर करत असताना हा नितीन चंदन शिवे,
की बाबा हा जोपर्यंत कांबळे नावाची नेहमीप्रमाणे त्याने कविता सादर केली, निळ्या झेंड्याच्या हाताखाली त्याने शिवसेनेचा भगवा कांबळ्याच्या हातात दिला आणि बदललं, शब्दरचना बदलली, उपमा बदलली, आणि जोपर्यंत हा कांबळे जिवंत आहे तोपर्यंत शिवसेना जिवंत राहील. टाळ्या घेणारे वाक्य म्हटलं, नेहमीप्रमाणे ते झालं, मनोरंजन झालं, टाळ्या मिळाल्या, प्रतिसाद मिळाला. अरे पण बाबा नितीन चंदन शिवे हा कांबळे आंबेडकरवादी चळवळ जिवंत सोडून ते शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी कसा जाईल तो शिवसेनेच्या स्टेजवर? हा कांबळे आपल्या बापाचं छेद दुरुस्त करील ना, आपल्या बापाचं छप्पर सावरेल, आपल्या बापाचं घर सावरण्याचा कांबळे प्रयत्न करेल ना. आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यासाठी, आंबेडकरी चळवळीचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आणि आपला बाप असणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं हे हे छप्पर, हे घर सुरक्षित आणि जिवंत आणि सक्रिय ठेवण्यासाठी तर हा कांबळे जिवंत केला ना. हा कांबळे तो कवितेत साकारला ना. हा कांबळे जिवंत आहे, त्याच्यासाठी तो मार खातोय, त्याच्यासाठी तो वेडा झालेला आहे, त्याच्यासाठी तो झटतोय, त्याच्यासाठी तो त्याग करतोय, त्याच्यासाठी तर तो इमानदार आहे. आणि असा कांबळे तो जातीवादी शिवसेनेच्या स्टेजवर नेला आणि कांबळ्याची उपमा तू कुणालाही द्यायला लागला. खरं म्हणजे नितीन चंदन शिवे म्हणतो बरं का, कवितेत कांबळे कविता सादर करत असताना कांबळ्याला असा तोडवला, पण कांबळे बी लय हुशार, आज रडला नाही, नुकताच काढला म्हणून असं म्हणतं ते. पण मी आता मला असं आता असं वाटतं की काल चंगळकार नितीन चंदन शिवे याने शिवसेनेच्या स्टेजवरती आपल्याच कांबळ्याला असा तोडवला की कांबळे सुद्धा लय हुशार निघाला. पण इथं मात्र कांबळे डसा रडला, तो कणला नाही, त्यानं आक्रोश केला, त्यानं त्या स्टेजवरती अश्रू ढाळले. डसा तो कांबळे रडला. नितीन चंदन शिवेनी शिवसेनेच्या स्टेजवर आपल्याच कांबळ्यांना इतका तोडवला, कांबळेने हुशारी दाखवली, हुशार निघाला, तो रडला नाही तर तो डसा रडला. पण त्या स्टेजवरती, त्या कार्यक्रमामध्ये त्याची अश्रू पुसणारे कोणीच नव्हते, त्याचा आक्रोश ऐकणारा तिथं कोणीच नव्हता. कारण शिवसेनेच्या स्टेजवरती कांबळेचा स्वाभिमान जाहीररित्या काल निलाव होताना पाहिला आणि म्हणून तो कांबळे खरंच डसा रडला. नितीन चंदन शिवे, तुमची कविता तुमची असेल हो काय नितीनराव, तुमचा लय मी चाहता होतो, आजही आहे. तुमची कविता तुमची असेल, पण त्याच्यातील कांबळे आमचा आहे हो. अरे मी स्वतः ते माझं आडनाव जरी साठे असलं तर मी कांबळे म्हणूनच जगलोय. कांबळ्यांची निष्ठा आणि भावना वहूनच हा प्रबुद्ध साठे जगलाय आणि जगतो आहे. नितीनराव, नितीन चंदन शिवे, तुमची कविता तुमची असेल, पण त्याच्यातील कांबळे आमचा आहे, त्याच्यातील कांबळे उपेक्षिताचा आहे, त्याच्यातील कांबळे शोषितांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे, कामगाराचा आहे, बहुजन समाजाचा आहे. त्याच्यातील कांबळे हा परिवर्तनवादी चळवळीचा स्वाभिमानी भीमसैनिक आहे. त्याच्यातील कांबळे हा आंबेडकरवादी चळवळीचा स्वाभिमानी भीमसैनिक आहे. आणि या कांबळेला तुम्ही जातीवादी पडक्या घरात नेऊन तुडवला काय? या कांबळेला तुम्ही शिवसेनेच्या जातीवादी पडक्या घरामध्ये तुडवला, याची खंत वाटते. म्हणून म्हणा असं वाटतं की दंगलकार नितीन चंदन शिवे हा चंगळकार निघाला. अरे ह्या कडू बेण्यानं भीमसैनिक कांबळे शिवसैनिक केला.